सर करा सुरू. परत मिळणार. बऱ्याच लोकांनी बरेच दिवस वाट बघितली की त्यांना वाटत होतं की मोबाईल परत मिळते की नाही याची खात्री नव्हती. जेव्हा पण तक्रार द्यायला आला तेव्हा वाटलं की मोबाईल परत मिळेल की नाही. पण सिनियर पी.आय. साहेब आपले माजी साहेब, प्राईम पी.आय. कुमार साहेब, तांबे साहेब आणि सायबरचे आपले जे शेळके साहेब आहेत त्यांनी त्याची टीम त्यांनी बरेच प्रयत्न करून किंवा मेहनतीने एकूण 109 मोबाईल जमा केलेले आहेत. त्यातले 101 आता आपल्याकडे आहेत 100 आणि 8 मोबाईल अगोदर लोकांना त्यांना बाहेर जाताना दिले आपण 8 मोबाईल आपण. अरे मोबाइल लो, मोबाइल और रख दो नीचे. आप मोबाइल पकड़ो, इधर देखो साहब, जरा जवळ आहे ना, आतमध्ये ना. इकडे इकडे सर, इकडे हा, इथे समोर बघा सर, इकडे ओके साहेब, इकडे सर या सर, जरा 2 मिनिटं या ना तुम्ही. नवीनच मोबाईल होता. माझ्या मिसेसनी वाढदिवशी मी दिलेला, पण तो रिक्षामध्ये घाळ झाला. 6 महिने मिळाला मला. 5 महिने मिळाले. मुलाची कामगिरी आहे. आम्हाला आशा होती का पोलीस जे आहे ते व्यवस्थित न्याय देईल आम्हाला. एकदम मोलाची कामगिरी केलेली आहे त्यांनी. मी माझ्या मिस्टरांना हा मोबाईल त्यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट केला होता ऑगस्टमध्ये, आणि एक 15 दिवस पण नव्हते झाले मोबाईल घेऊन, आणि लगेच तो सप्टेंबर एंडिंगला त्यांचा मोबाईल गहाळ झालेला आहे. ते नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिल्यानंतर 5च महिन्यामध्ये नौपाडा पोलीस स्टेशन यांनी मोलाची कामगिरी करून आज आमचा मोबाईल आम्हाला मिळवून दिला. मोबाईल जसा आहे तसाच आहे, कवर सकट आहे, कवरसुद्धा गेलेलं नाही. म्हणजे त्यांनी एकदम छान कामगिरी केलेली आहे. धन्यवाद नौपाडा पोलीस स्टेशन. नाव ज्ञानेश मोरे. मी इथे ठाण्यामध्येच राहतो. बरेच म्हणजे 1 वर्ष झालेलं होतं. 23मध्ये घेतलेला होता आणि सर्व अपेक्षा सोडलेली होती की मोबाईल परत मिळतो की नाही. त्यामुळे आता पोलीस डिपार्टमेंटचे धन्यवाद मानावे लागते की त्यांनी शोध करून बरोबर मोबाईल मिळवून दिला. त्याबद्दल धन्यवाद. नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने आज नागरिकांचे 2022 ते 25 पर्यंतचे गहाळ झालेले जवळपास 108 मोबाईल आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या टीमने मागील 3 महिन्यात रिकवर केलेले आहेत. त्यापैकी 7-8 मोबाईल काही लोकांना लवकर जाणं असल्यामुळे ते दिलेले आहेत, आणि आज रोजी 101 नागरिकांना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सध्याच्या सर्वांना म्हणजे माहीतच आहे की मोबाईल हा सर म्हणजे आपला अविभाज्य घटक झाल्यासारखा आहे, आणि तोच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चोरीला गेलं तर माणूस खूप पॅनिक होतो. त्यानंतर ते आपल्याकडे तक्रार द्यायला येतात.
आणि नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं तात्काळ लगेच आम्ही ती माहिती मिसिंग घेऊन CIR पोर्टल जे आहे त्यावर भरली जाते आणि त्यामध्ये ज्यावेळेस कुणी तो मोबाईल वापर करतो त्या व्यक्तीला फोन करून त्याला कन्व्हिन्स केलं जातं की बाबा हा मोबाईल असा असा चोरीचा आहे आणि ती व्यक्ती पण आपल्याला समोरच्या जे चांगले असतात ते लगेच आणून देतात. अशा तऱ्हेनं आज आपण 101 मोबाईल हे नागरिकांना परत करतोय की त्याचा आम्ही सर्वप्रथम आमच्या सायबर टीमचे शेळके साहेब आणि त्यांच्या टीमचं तसेच आमचे क्राईम PI ॲडमिन PI यांचं अभिनंदन करतो की ते वेळोवेळी मागं लागून, कारण प्रत्येक मोबाईल आल्या फक्त मिसिंग न घेता तो त्याच दिवशी त्या CIR पोर्टलमध्ये आम्ही भरतो. त्याच्यामुळं हा रिझल्ट आहे. या 3 महिन्यात हे एवढे मोबाईल रिकवर झालेले आहेत. लोकांना विश्वास नव्हतो की मोबाईल नक्कीच एकदा मोबाईल गेल्यानंतर मोबाईल हा आवश्यक असल्यामुळे माणूस लगेच दुसरा मोबाईल घेतं, सिम कार्ड सेम मिळतं, परंतु मोबाईल मिळेल का नाही हे विश्वास नसतो जास्त करून तर, परंतु तो वापरात आला तर तो मोबाईल नक्की मिळतो.